झोपडपट्टीमध्ये नेलं आणि त्या झोपडपट्टीमधनं मुलांची नोंद घेतली. बघ किती साधारणतः मुलं आपल्याला भेटली जातील, जेवढी भेटली त्यांची नोंद घेतली. त्यानंतर तिथे जे शिक्षक वगैरे होते त्यांना विचारलं की बघ ह्या मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. आणि मग त्या सगळ्यांनी सांगितलं की बघ यांच्याबद्दल काही आम्हाला आशा नाही, कारण अभ्यासात यांचं लक्ष नाही, यांच्यावरती संस्कार नाही, यांच्यावर अमुक नाही तमुक नाही, हे नाही ते नाही, सगळा नन्नाचाच पाढा त्यांनी वाचला. आणि त्यामुळे साहजिकच त्या विद्यार्थ्यांनी या सगळ्याची नोंद करून घेतली. त्यांचा एक सर्वे रिपोर्ट तयार केला, तो आपल्या संस्थेला सादर केला. मधल्या काळामध्ये खूप दिवस गेले. ते प्राध्यापकही रिटायर झाले, ते विद्यार्थी पण त्या कॉलेजमध्ये शिकून पुढे गेले. पण एका नंतरच्या प्राध्यापकाला तो रिपोर्ट सापडला आणि त्यांना असं वाटलं की आता इतकी वर्ष झाल्यानंतर आपण ह्याचा अंदाज घेऊया की आता ही मुलं काय करतात. जवळजवळ त्यावेळेला त्या पहिल्या प्राथमिक 200 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सर्वे केला आणि त्यांची नावं पत्ते त्या ठिकाणी होतेच. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी आपले विद्यार्थी पाठवले की ही यादी याप्रमाणे या विद्यार्थ्यांना शोधायचं आणि ते विद्यार्थी काय करतात याचा शोध घ्यायचा, त्याचा रिपोर्ट करा आणि मला सांगा. त्याप्रमाणे ते विद्यार्थी गेले. 200 पैकी 176 विद्यार्थी त्यांना भेटले. जे मधले भेटले नाहीत ते विद्यार्थी एकतर ते गाव सोडून गेले, नोकरीच्या व्यवसायाच्या इतर ठिकाणी, आणि काही थोडे विद्यार्थी ते जगात राहिले नव्हते, अगदी थोडे. पण त्या विद्यार्थ्यांना की जे सर्वे करायला गेले या जुन्या विद्यार्थ्यांचा, त्यांना एक आश्चर्याची गोष्ट आढळली की हे जे विद्यार्थी होते, कोणी वकील झाले होते, कोणी डॉक्टर झाले होते, कोणी कुठे उच्च पदावर नोकरी करत होते, कोणी समाजसेवक झाले होते, पुढारी पण झाले. यांनी सगळ्यांची नोंद घेतली आणि आपल्या प्राध्यापकांना रिपोर्ट सादर केला. त्यांच्या लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्यांच्या बद्दल इतकं नकारार्थी आपण ऐकलं होतं, वाचलं होतं, ते विद्यार्थी इतके मोठे कसे झाले, त्याच्या पाठीमागचं रहस्य काय. कारण त्या विद्यार्थ्यांना कोणतीच गोष्ट अशी नव्हती की ती सहज साध्य होती. आपल्याच परिस्थितीमध्ये होते की वही आणा म्हणून सांगायचं सुद्धा कधी कधी जीवावर यायचं, किंवा गणवेश बदला म्हणणं सुद्धा सांगायला खूप जड जायचं, पण ते सांगावं लागायचं. त्या विद्यार्थ्यांची या प्राध्यापकांनी स्वतः जाऊन गाठ घेतली आणि त्यांना विचारलं की तुमच्या या यशाचं रहस्य काय, तुम्ही लहानपणी तर असे होतात आणि तरुणपणी तुम्ही इतके प्रगती केली कशी, काय याचं मर्म काय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतांश सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमच्या शाळेमध्ये ज्या अमुक अमुक बाई होत्या त्यांच्यामुळे. त्या प्राध्यापकांना पुन्हा आश्चर्य वाटलं. मग ते म्हटले मी त्या बाईची गाठ घेतो, त्यांचा पत्ता सांगा. सुदैवाने त्या बाई जिवंत होते, पण मध्ये खूप काळ गेला आणि त्या बाईंना त्यांनी सगळी ही हकीकत सांगितली. त्या बाईंनी सांगितलं की खरंच काही केलं नाही, मी फक्त एकच केलं की या विद्यार्थ्यांवरती मनापासून प्रेम. आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे की काही काळानंतर आम्ही कशा प्रकारे काम करावं. मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही मनापासून विद्यार्थ्यांवरती काम कराल, जेव्हा मनापासून त्यांच्यावर प्रेम कराल, त्यावेळेला हा प्रश्न उद्भवेल
असंच मला वाटत. आणि अगदी निश्चितपणाने सांगतो की ते विद्यार्थी तुम्हाला विसरूच शकत नाही. तुम्ही विद्यार्थ्यांना विसरू शकत नाही. तुम्ही आमच्यासारखे पुन्हा नावं विसराल, गावं विसराल, परंतु या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी जे काही एक विश्व उभं केलेलं असतं त्यावेळेला ते दिसत नाही. दिसतं आत्ता नंतर तुम्ही सांगितलं. अशीच एक गोष्ट होती की एका शाळेतल्या बाईंनी मुलांना सांगितलं की तुम्हाला सगळ्यात चांगलं वाटणारं, सगळ्यात जवळचं वाटणारं अशा प्रकारचं चित्र काढ. बाईंची कल्पना होती की सगळेजण आईचं चित्र काढत. एक छोटा मुलगा वर्गामध्ये होता आणि इतरांच्या बरोबर त्यांनी पण चित्र काढ. मुलांनी वेगळी वेगळी चित्र काढली. बाईंनी ती पाहिली. हा जो छोटा मुलगा होता ह्याचं चित्र मात्र सगळ्यात वेगळं होतं. त्यांनी एक बोट काढली. बाईंना वाटलं हे काय चित्र काढलं, म्हणजे ह्याच्या मनात काय आहे, त्याची ती अभिव्यक्ती होती, त्याला काहीतरी पाठीमागं काहीतरी कारण मीमांसा असली पाहिजे की या मुलाने एकाच बोटाचं चित्र का काढलं. आणि म्हणून बाईंनी विचारलं त्याला, तो हे काय काढलं रे? तो म्हटला बोट आहे म्हणे. बरोबर आहे, पण हे कुणाचं बोट आहे? तुमचं आहे म्हणे. हे मी तुमचंच बोट काढलं. मग तू काय हे काढलं? बाई म्हटलं जेव्हा मधली सुट्टी व्हायची तेव्हा माझ्याकडे डबा नसायचा आणि तुम्ही मला पोटाला धरून तुमच्या डबा घडाघडा. अशा प्रकारे त्या मुलाच्या अंतर्मनामध्ये ती गोष्ट इतकी पक्की रुजली होती की संबंध याच्यात त्याला फक्त एक आठवत होतं, बाईंचं बोट. मित्रांनो, ज्यावेळेला या इतक्या तळमळीने आपण आपलं काम करू, आपण आपल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवू, त्यांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करू, तेवढा आपला उत्साह दिवसेंदिवस वाढेल, कमी होणारच आहे. मला असं वाटतं की या 2 घटनांमध्ये आपल्या प्रश्नांचं उत्तर बघून मिळालं असतं.